मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. तर बस आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही इथून रूम सोडत आहे. तर बस आता चहा वगैरे घेऊ आणि पुढच्या प्रवासासाठी निघू. तर चला. ठीक आहे. काय झालं? पाणी त्याच्यावर राहिलंच होतं काय? सांगा. काल लक्षच नाही राहिलं, नाही तर काउंट ठेवलं असतं ते. नाही, चला. तर इथेच आम्ही विचार केला नाश्ता पण करून घेऊ. कसं आहे, पुढे हॉटेल मिळणार नाही मिळणार, किती वेळ लागणार आहे हे माहीत नाही आहे. तर म्हणून आम्ही आहे ना याच हॉटेलवर आता नाश्ता करत आहे. तर त्या दिवशी ताईला आणि बापूजींना ना उपवास होता, ज्या दिवशी आम्ही मिसळपाव खाल्ला. तर आज ते त्यांच्यासाठी मिसळपाव ऑर्डर करत आहे आणि मुलं मॅगी खात आहे. तुम्ही काय खाताय? अच्छा, तुम्ही बघा. आणि माझं काय, माझं तुम्ही सर्व याच्यात थोडं थोडं खाल्लं की माझं होऊन जाते. तर चला मग आता नाश्ता येण्याची वाट पाहते. तर आता इथे आलेली आहे ताईची मिसळपाव. तर सर्व वेगळे वेगळे दिले ना, रस्सा वेगळा दिला, मिसळ वेगळी दिली. वेगळे वेगळे दिला. मस्त करा मग तुम्ही सुरू. आमची मॅगी येते तिथपर्यंत. हा ना, येते आपली मॅगी बनत आहे. थांबून जा. चला, आता आमची मॅगी पण आलेली आहे. की जोकी हा, ही आली ना, माझी पण आली. हा, गरम गरम आहे मस्त पैकी. हळूहळू खा. गरम गरम मॅगी आहे मस्त पैकी. 2-4 पॉईंट केलेलं, गर्दी होती, जाम होता पूर्ण. छान आहे मॅगी. सर्वात लास्ट मध्ये आलेला आहे यांचा आलूचा पराठा. कसा आहे? चांगला आहे. दह्याची वाटी तर खूपच छोटी दिली त्यांनी, बघा ना, एवढीशी वाटी आहे. क्यूट आहे पण छोटीशी, म्हणजे सगळ्या वाट्या क्यूट आहे. हा, छोट्या छोट्या मस्त. तर आता आम्ही आलेलो आहे खूप सुंदर जागेवर. हा पॉइंट आहे ना, इतका छान आहे, मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आणि जर तुम्ही इथं आले नसाल ना, तर एक वेळा नक्की येऊन बघा, तुम्हाला पण खूप छान वाटेल. इथे येऊन मला तर खूप आनंद होत आहे, कारण की आजपर्यंत मी असा व्ह्यू आहे ना हा पाहिलाच नाही. बघू शकतो, खूप सुंदर वातावरण आहे इकडचं, बढिया. आणि थंडी हवा सुरू आहे ना, छान वाटत आहे. आता आम्ही जात आहे वर. याच्यापेक्षा छान वाटणार आहे, कारण की खालचंच तर वातावरण इतकं बढिया आहे. मस्त दिन ये मस्त मौसम ने क्या जादू किया, दिल चुरा लियो. चलो समोर जाऊ आणि तिकडे फोटो क्लिक करू. ओके. मुलं येतात मागून, मुलं, ताई वगैरे सर्वजण. मस्त पॉइंट आहे बघा. हा, खूप छान वाटत आहे पण, आहे की नाही? आतापर्यंत महाबळेश्वरला तरी म्हणजे काही ना काही दिसत नव्हतं. हा, कारण की त्यात पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे काहीच नाही दिसलं. इथं तरी आता कसं धुकं आहे, पण थोडंसं ऊन पण आहे. मस्त. गजब बेइज्जती करते आली. सांगितलं तुला मॅडम. चल घे. आला, चुकला ना, झपके कशी तू.
धमक्या देऊन आली. मग तर हे होते नाही का ते चांगली अशी पोच असते आपली. हाँ जमलं ना. वाह वाह मस्त मस्त. बढ़िया बढ़िया. अच्छा काम किया. अच्छा काम किया. चलो ऊपर जाएंगे. और संजू पॉइंट पाहून झालेला आहे. आता आम्ही जात आहे पुढच्या पॉइंट पाहायला आहे ना. स्वच्छ भारत पॉइंट. हा अरे हो तो पण आहे का. स्वच्छ भारत पॉइंट पाहायला चाललो आम्ही. तर चला लवकर आता. आणि आजचा आमचा लास्ट डे आहे इकडे फिरायचा. हो ना. हा आज लास्ट डे आहे. हा आज सगळं इकडचं फिरून घेणार. 2-3 पॉइंटच बनणार आम्ही. हा आणि नंतर मग घरी परतीचा प्रवास. परतीचा प्रवास मग झाला आमचा इकडचा आता टूर फिनिश. चला आता. आता आम्ही पोहोचलेलो आहे स्वच्छ भारत पॉइंट वर. चला आता एंट्री करा आतमध्ये. पाजा इथे चिकन माती आहे. हळूहळू जायचं नाही तर स्लिप होणार तुम्ही पण आणि मी पण. तेव्हा हे गेले पुढे. स्वच्छ भारत पॉइंट. इथे पण ते फुलं आहेत. ते काल आपण पाहिलं ना त्या गार्डन मध्ये. इथे पण ते फुलं आहेत येल्लो कलरचे. वाव इकडचा पण सीन खूप बढिया आहे ना. तिकडे पण लोकेशन पण किती छान आहे. तिकडे फोटो काढतो. इथे काय आहे बनवलेलं आहे. वाव मस्त लोकेशन आहे इकडे. जाऊन बसू का मी या झाडात. हे झाडावर बसतो काय. झाडावर बसत नाही मी झाडाच्या खाली. बिगी ए बिगी 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 बिगी. वाव 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 वाव. बिगी बिगी बिगी. छान वाटत आहे. मॅडमला तर खूपच आवडला पॉइंट. हो ना मला खूपच आवडला हा पॉइंट. स्वच्छ भारत अभियान जे सुरू आहे ना आपल्या देशामध्ये. फुलं बघा किती छान छान तिकडे. मस्त. विद्येचे झाड भरपूर आहे इथे. गार्डन मध्ये विद्येचे झाड भरपूर आहेत. बघा फुलं किती सुंदर सुंदर. वाव मस्त येल्लो कलरचे पण आहेत. मस्त बढ़िया गार्डन आहे. यस. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन करा. आता गाणं येत नाही पुढचं मला. जीवन सफल करा. सफल करा मस्तीने. मन सरगम छेडावे जीवनाचे गीत. हे असं गीत गावे जीवनाचे गीत गावे. गाणं चुकलं पण जमलं थोडंफार जमलं. आम्ही सिंगर नाही आहे बाबा. मला काय होतं. ससा. ससा हो ससा आहे. अथू ससा ससा. ए कुठे गेला रे बाबा. ससा नाही आहे. मांजर मांजर आहे रे बाबा. मांजर आहे. मांजरला काय म्हटलं. ससा. अरे वाईट आहे एकदम वाईट आहे ती. बघा हाकाल तिकडनं. पापा पापा किती वाईट आहे ते. अरे रे पचका झाला रे. पा किती वाईट आहे ती. कुठे ती गेली. पडाली. बघा किती वाईट आहे ती. असं वाटलं मला ससाच आहे का ते. झाडाच्या मधात दिसलं पण नाही म्हणून म्हटलं ससा कसा गाला इथे. चला आता आपण खाली जाऊ. चला इकडचा पण पॉइंट तुम्हाला दाखवतो. हा खूपच छान पॉइंट आहे. स्वच्छ भारत पॉइंट. मला वाटलं तसंच आहे का तो. वाव
आधीचा जो पॉइंट पाहिला ना आम्ही तो ठीक आहे वरच्या साईडला, आणि याच्या खालच्या साईडलाच हा स्वच्छ भारत पॉइंट आहे. इकडनं मला पूर्ण दिसते लोकेशन. किती सुंदर वाटेल. मस्त आहे. आवडला पॉइंट. यस मस्त आहे नाही. हा ना श्रू. मस्त पॉइंट आहे हा. पण मोबाईल मध्ये जसं दिसतं ना रिअल लाईफ मध्ये त्याच्यापेक्षा चांगला आहे. हा जसा तुम्हाला दिसत आहे ना याच्या कॅमेऱ्यामध्ये, रिअल मध्ये याच्यापेक्षा खूप सुंदर ठिकाण आहे हे. आणि लोकेशन तर खूपच छान. एकच नंबर. हे बघा ससावाला आलोय. या ससा ससा रे ससा. तो धावतोच नाही रे. ससा. तो कॅमेऱ्याच्या दूर दूर पडतो बिचारा. हा? कॅमेऱ्याच्या दूर दूर पडतो तो. हे पडाला. मला हॉन्टेड हाऊस खूप आवडलं होतं कालचं. मी पाठवलं त्याच्या मम्मीच्या मोबाईल वर. हो का. हो त्याला आवडलं होतं की मी पाठवलं. चला आता इकडे आम्ही वरच्या साईडला लोकेशन खूप छान आहे. तर इथे आम्ही मस्त आता फोटोशूट करू, रील्स बनवू. कारण दीपालीला रील्सचा खूप शौक आहे. तर मस्त आता आम्ही रील्स बनवणार आहोत इथे आणि फोटोशूट पण करणार आहोत. खूप सारे फोटो इथे क्लिक केलेले आहेत, आधी पण केलेले आहेत. ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि ते पूर्ण फोटो त्यामध्ये दाखवणार आहे. आणि रील्सचा तुम्हाला पाहायला मिळतील, इंस्टावर पण पाहायला मिळतील आणि युट्यूब चॅनल पण पाहायला मिळतील. आणि इंस्टावर तर तुम्ही अजूनपर्यंत दीपालीला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इंस्टाची लिंक दिलेली आहे. चला. हे बघा मस्त आहे. हा हे पडू नको तिकडे, पडशील. हा ओके. चलो हो गया. चला चलो चलो. फोटोशूट झालेले आहेत आता चला. आणि आता निघत आहे आम्ही पुढच्या पॉइंटवर जाण्यासाठी. चला फटाफट फटाफट. चला मुलांनो. 1 2 3. चला तर मग फ्रेंड्स हे तर आता गाडीमध्ये गेलेले आहेत बसायला. फ्रेंड्स हा आहे आजचा आमचा पंचगणी मधला लास्ट पॉइंट आणि खूप छान व्ह्यू आहे इकडचा. सर्व व्ह्यू पेक्षा आहे ना, कारण की आम्ही सर्वात उंचावर आलेलो आहे. चला आता हे तर पुढे गेले सर्वच जण, आम्ही दोघ जण मागे आहे. आणि इकडे पण खूप गर्दी तुम्ही बघू शकता. पार्किंग मध्ये जागा नाही आहे गाड्या वगैरे ठेवण्यासाठी. खूप गर्दी आहे. हो तुम्हाला बघू शकता. किती. 4378. बापरे 4378 फूट. पाचगिरी नाव का पडतात तसे 5 पठार आहेत. घरी म्हणजे जमीन उभा किंवा उभा. आपण जे उभं आहे ते एक पठार आहे. समोर तुझ्या बघा दुसरं पठार आहे. तर या साईडला समोर झाडीच तिकडे होता दुसरं पठार आहे. त्याला लागून अजून एक 5 म्हणजे 5 असल्यामुळे पाचगिरी नाही. अच्छा. पुढे तुम्ही गेला तर तुम्हाला 5 पांडवांचे पायाचे ठरते. 5 पांडवांची गुफा सुद्धा बघायची. म्हणजेच 5 पांडव सहवत आपल्या गावाला, त्यामुळे धार्मिक वाढत गावाचं नाव पाचगिरी. अच्छा असं आहे ते. आणि ते पिक्चरचे शूटिंग जास्त. हो ना हो ना. आज हिंदुस्थानी पिक्चर मध्ये पालन घेत केलं. हा पूछो जरा पूछो गाणं आहे. नेटवरती सर्च करा TMLRT. हो का. गदर पिक्चर मध्ये भारत पाकिस्तानची बॉर्डर केली. इथं. हो हम तुम्हाला सणामध्ये शाहरुख खान माधव दीक्षित फिरायला स्वित्झर्लंड नाही का दाखवलं. सगळं स्वित्झर्लंड मला दाखवलं. अरे बापरे. शिवाजी राजे भोसले बोलते मराठी. गदर पिक्चर मध्ये भारत पाकिस्तानची बॉर्डर दाखवून केली. वेलकम पिक्चर मध्ये एक हवेली घर कापतात. अच्छा वेलकम पिक्चर मध्ये हा इथंच आहे. समोर पांढऱ्या कलरची बिल्डिंग. हा 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 ते तिकडे आहे. अच्छा ती शाळा दाखवली. हा पुस्तकाचं गाव फेमस आहे. आपल्या भारतातलं पहिलं गाव विकत घरामध्ये ओके. तर इथे सर्व पिक्चरच्या शूटिंग होतात. आपल्याला दाखवतात की बा आम्ही स्वित्झर्लंडला चाललो, म्हणजे वेगळ्या ठिकाणी चाललो, पण असं काहीच नाही. सर्वजण इथं येतात. आता त्या काकांनी सांगितलं की बा गदर पिक्चरची तारे जमी पण आणखीन 2-3 पिक्चरची नावं सांगितलं. त्यांची शूटिंग इथं झालेली आहे. आणखीन कोणता पिक्चर सांगितलं त्यांनी.
काय माहिती मी विसरली, तुम्हाला नंतर सांगणार मी. हा पूछो जरा पूछो ते गाणं नाही आहे तर ते पण इथंच झालेलं आहे म्हणजे त्याचं शूट. कारण की इथला जो व्ह्यू आहे ना हा एकच नंबर आहे, खूप सुंदर. सर्वात उंचवर आहे आपण. त्याचा फोटोशूट प्रत्येक ठिकाणी काय आहे लाकडाची बनवलेली असं आहे इथला व्ह्यू. आणि अशी आहे इथली आईस्क्रीम. त्याचा आता ही आईस्क्रीम घेत आहे मी. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवून देते पूर्ण. खूप छान व्ह्यू इकडचा. चला तर आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि नंतर मग तुम्हाला बाकीचं सर्व व्ह्यू दाखवणार मी. रेल्वेत एकदम प्युअर असतं दादा. छान आहे. आणि ताई 2 मिनिटं याचं पाणी होतं. हे दगडागत कडक नाही, फ्रीज मधलं नाही. 2 मिनिटं थांबलं तर लगेच तसं होतं. छान आहे आईस्क्रीम. लाकडाच्या साच्यामध्ये तयार केलेली आईस्क्रीम आहे ही. असं आहे तसं. मस्त आहे पण आईस्क्रीम मस्त आहे, एक नंबर आहे. छान आहे. हा कर. तर इकडे झालेली आहे राजा हिंदुस्तानी पिक्चरची शूटिंग. इकडचा सीन होता तो, ते गाणं नाही का पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है, तर इकडचं होतं ते. हा होता तो सीन, तो तिकडच्या साईडला आहे. हा तर आम्ही आता तिकडेच चाललो. आणि वेलकम पिक्चर मध्ये जे शूटिंग झाली होती ना, ते घर वगैरे कापल्या जाते ते खाली पडते ते घर. शेवटचा सीन जो आहे ना वेलकम पिक्चर मधला, गदर पिक्चर मधला सीन तो पण इथचाच आहे. गदर पिक्चर मध्ये पण जे भारत पाकिस्तानची बॉर्डर दाखवली होती ना, ते पण इथंच आहे, इकडेच केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तारे जमी पर पिक्चर आहे ना, त्याची जे त्या मुलाचं घर दाखवलं होतं ना, ते पण इथलंच आहे. अच्छा शाळा, हा ते पण इथलंच आहे. आणखीन कोणतं तरी शाळा इथून दिसते इथून. हा तर आणखीन भरपूर म्हणजे अर्धे शूटिंग इथंच असतात, दाखवतात बघ दुसऱ्या ठिकाणी. खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे इथे. आणि आता पण शूटिंग होत राहते इथे. पण आता तर मला कुठली शूटिंग सुरू नाही आहे. असती तर आम्ही नक्की दाखवली असती. स्वित्झर्लंडचे छोटे छोटे क्लिप पण इथलेच असतात. नाव सांगतात स्वित्झर्लंडला आणि करतात तिथं शूट. इथे शूट करतात किंवा उटीला शूट करतात. आता त्यांच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत बापूजीच्या, 2 दिवसाच्या राहिल्या. तर म्हणून मग आता ते लवकर लवकर घाई करत आहेत. लवकर लवकर बघा, म्हणजे कसं 1 दिवसाचा त्यांना घरी गेल्यावर आराम पण पाहिजे ना, कारण मग ड्युटीवर जावं लागते. म्हणून आपला हा शेवटचा पॉईंटच आहे. आपला हा शेवटचा पॉईंट आजचा. इकडचं बघून घेऊ आणि मग घरच्यासाठी निघू. दोनों बच्चे थोद है. अबे त्यात आलेली थिल टेंशन आ गया मेरे बापाला. इथं टेंशन उदाली होंगे, इधर किधर घुमले होंगे तिकडे गेली तिकडे. पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है, कैसी बेकरारी है ये, कैसा नशा है, तुमसे दिल लगाने की सजा है, राजा जी तुमसे दिल लगाने की सजा है. तर आता आम्ही इथून निघत आहे. तिकडे ना टायगरची गुफा होती, पण कसा हा एरिया आहे ना हा इतका मोठा आहे की चलू सर्व पाय दुखत आहे. आणि तिकडे खाली उतरावं लागत होतं आणि पाय स्लिप होऊ शकते तिथे, कारण पाऊस इथे पडलेला आहे आधीच. आणि जे म्हणजे शेवाळ आहे इथे, म्हणून मग आम्ही आहे ना खाली उतरलो नाही. तर आता इथून आम्ही आता निघत आहे. खूप सारे टुरिस्ट आलेले आहेत इथे. हो ना, खूप गर्दी आहे. आता कसं आहे 4-5 दिवस सुट्टी आहेत की नाही, 15 ऑगस्टच्या नाही, तर त्यामुळे मग इथे खूप गर्दी आहे. यस, महाबळेश्वरला पण गर्दी आहे, पण महाबळेश्वरपेक्षा इकडे कमी गर्दी आहे. हा तिकडे खूप जास्त गर्दी आहे बघा. तिकडे भरपूर गर्दी आहे. हा तर चला आता निघतो आम्ही लवकर. खाणारच काय? हा नाही,
इच्छा नाही आता, नाही इच्छा नाही. माझ्यासाठी घे. बरं ठीक आहे, घेऊन घेतो. तू खाणार आहे? सांगून द्या अंकलला. बरं 2 घेऊन ये जा. नाही 4 घेऊन ये जा. बरं ठीक आहे, 1 2 3 4 घेऊन घ्यायचं. बापूजी तिकडे म्हणत होते बुट्टे खाऊ म्हणून आपण, पण आता काय माहिती, माहिती नाही म्हणून. चला आता मी इकडे चनाचोर घेते, पुढे जाते. ठीक आहे चला. बघा जो चनाचोर आमच्याकडे 10 रुपयाचा मिळतो तो इथे 50 रुपयाचा मिळतो. चला आता लवकर लवकर निघायचं इथून. माझे तर पाय आहेत ना इतके दुखत आहे, कंटाळा येते आता चालायचं. पण आता काय आखरीचं बघून घेतलं इकडचं वातावरण, आता निघायचं इथलं. चला हे पुढे गेले, मी पण जाते आता. हे येतील मागून. पुढे बघू भुट्टे वगैरे खात असतात आपण, गरम गरम दिसले तर. चला इथं थांबते मी थोडा वेळ, बसायला पण आहे बघा, बसून घेते. आता मग फ्रेंड्स आता निघालो आम्ही शेवटच्या पॉईंटवरून, आणि इथे आहे ना आमिर खानचा बंगलो पण आहे, तर आम्ही ते पण पाहणार आणि त्याच्यानंतर मग समोरच्या प्रवासाला निघणार. तर फ्रेंड्स हा आहे पंचगनी मधला आमिर खानचा बंगलो, पण आहे ना एंट्री नाही, कारण की गेट बंद आहे, इथं कोणीच नाही आहे, म्हणून फक्त तुम्हाला दुरून दाखवत आहे मी. गेटच दाखवू शकते कारण की कसं आता कोणी नाही, सगळं बंद आहे म्हणून. तर आता इथं असं काही दिसत नाही, कारण पूर्ण ऑल पॅक केलेलं आहे सर्वच. तर बस आता असं दिसलं बाहेरून. आतमध्ये जर चांगलं वाटत, आतमधून बंगलो आहे ना हा छान वाटत. तर आता आमिर खानचा बंगलो पण पाहिला, पण कसं आहे बाहेरून बंद आहे, म्हणून मग आतमध्ये आम्ही जाऊ शकलो नाही. तर आता इथून निघत आहे आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी. चला हे तर आता गाडीमधून कोणीच बाहेर नव्हतं निघालं, फक्त अथर्व, मी आणि हे निघाले होते. चला खरं, अरे मला बसायचं आहे का आधी, बघशील इथं हळू. चलो